अनेक अमराठी नेत्यांच्या डोळ्यात मुंबईचं मराठीपण हे कायम खुपत आलं। अनेकांना आजही मुंबईला मुंबई म्हणणं पचत नाही। त्यांना आजही बॉम्बेच म्हणायचं असतं। महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मुंबईचा हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला। मुंबई महाराष्ट्रातलं शहर नसल्याचं वक्तव्य दक्षिणेतून मुंबईत प्रचाराला आलेल्या भाजपच्या नेत्यानं केलं। अण्णा मलाई त्याचं नाव आणि त्या अण्णा मलाईंनी अटक करण्याची मागणी संजय राऊतांनी केली, तर अण्णा मलाईंनी चुकीचं वक्तव्य करून अडचणीत आणलंय। त्यामुळे प्रतिक्रिया देताना भाजप नेत्यांची मात्र आज तारांबळ उडाली। Bombay is not a Maharashtra city. Bombay is not a Maharashtra city. ऐकलत भाजपचे दक्षिणेतले नेते अण्णा मलाई काय म्हणाले ते? मुंबईतील वॉर्ड क्रमांक 47 मध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारात अण्णा मलाईंनी हे अकलेचे तारे तोडले। पुन्हा एकदा ऐका ते काय म्हणाले। Only city in our country where a triple engine Sarkar is possible. Modi ji at the center, Devendra Fadnavis at the state, and the BJP mayor and BMC. अण्णा मलाईंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वादाला तोंड फुटलं नाही तरच नवल। कारण महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार असल्याचा मुद्दा ठाकरे बंधूंकडून यापूर्वी मांडला गेला। त्यात अण्णा मलाईंच्या या वक्तव्यानं आगीत तेल ओतण्याचं काम केलं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे म्हणतात की सूर्यचंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही, बरं का? गर्जना चांगली आहे, पण तुमच्या पक्षाचेच पुढारी इथे येऊन मुंबई महाराष्ट्राची नाही असं म्हणतात, त्याच्यावर त्याने उत्तर दिलं पाहिजे। एकनाथ शिंदेने उत्तर दिलं पाहिजे, त्यांच्या लोकांनी उत्तर दिलं पाहिजे। मुंबई महाराष्ट्राची नाही असं तुमचे स्टार प्रचारक सांगतात। काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या मुद्द्याला हात घातला होता। जे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला होतं की जी मुंबई वेगळी करणं किंवा स्वतंत्र करणं किंवा गुजरातने मागणं, तेच वातावरण मला असं वाटतं आज आहे। आणि आज अशी परिस्थिती आहे, केंद्रात ते आहेत ज्यांची इच्छा आहे, राज्यात ते आहेत, आणि महानगरपालिकांमध्ये पण जर उद्या ते आले तर मला असं वाटतं आपण त्याच्यानंतर मराठी माणूस काहीच करू शकणार नाही। राज ठाकरेंच्या मुद्द्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तेवढ्याच तडफेनं प्रत्युत्तर दिलं होतं। आता महाराष्ट्रातल्या मुंबईच्या प्रत्येक नागरिकाला माहिती आहे की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच आहे। पण मुख्यमंत्र्यांचं ते उत्तर ताजं असतानाच अण्णा मलाईंनी मुंबईचा बॉम्बे असा उल्लेख करताना हे महाराष्ट्राचं शहर नसल्याचं सांगितलं। त्यामुळे वादाचा भडका उडालाय। या पार्श्वभूमीवर मुंबईच्या इतिहासावर नजर टाकल्यास शहराचं मूळ मराठी आहे हे विसरता येणार नाही। मुंबई मिळवण्यासाठी 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलं। त्या हुतात्मा स्मारकावर कोरलेली नावं इथल्या मराठी मातीतली आहेत, मराठी माणसांची आहेत, ज्यांनी मुंबईसाठी रक्त सांडलं होतं। आता अण्णा मलाईंच्या या वक्तव्यामुळे भाजप नेत्यांवर सारवासारव करण्याची वेळ आली आहे। बघा, भाषणात कधी कधी जे बोलतं व्यक्ती त्यावर अर्थ अनर्थ बेअर्थ लावत असतात लोक। त्यांचा बोलण्याचा रोग काय होता, त्यांचं बोलण्याचं म्हणणं काय होतं, जरा एकदा बघावं लागेल, मग त्यावर टिप्पणी करावं लागेल। भाजपचे अण्णा मलाईच नाही तर इतर काही नेते आणि उद्योगपतींनीही मागील वर्षभरात मुंबई आणि मराठी भाषेवर वक्तव्य करून मराठी माणसाला दुखावण्याचं काम केलं। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी IIT बॉम्बेवरून मराठीचा अपमानास्पद उल्लेख केला। As far as IIT Bombay is concerned, thank God it still remains this name. You will not turn Mumbai. So that's one another compliment to you. And also true for Madras. It remains IIT Madras. भाजपचे खासदार निशिकांत दुबेंनी मराठी माणसाला पटक पटक के मारेंगे असं वादग्रस्त वक्तव्य केलं। मुंबईच्या विकासात यूपी बिहारच्या हिंदी भाषकांचं योगदान असल्याची हुशारकी दुबेंनी मारली। मुंबईत फक्त 30% लोक मराठी बोलतात असं दुबे म्हणाले। तुमको पटक पटक के मारेंगे, ये अनार्की जो है नहीं चलेगी। केवल 30% लोग मुंबई में मराठी बोलते हैं, केवल 30%। 12% लोग उर्दू बोलते हैं, मतलब वो मुस्लिम है। लगभग उतने ही 30% के आसपास हिंदी बोलते हैं। मी मराठी बोलत नाही,
दम असेल तर महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा असं आव्हान भोजपुरी अभिनेता आणि भाजपचा माजी खासदार निरुहानं दिलं होतं. अगर कोई इस तरह की बात करता है और किसी में दम है तो हमको महाराष्ट्र से निकाल के दिखाए. अगर मराठी नहीं बोलने पर मैं नहीं बोलता हूं मराठी, मुझे निकाल के दिखाओ. मैं किसी भी नेता को खुला चैलेंज देता हूं कि अगर तुम्हारे अंदर दम है तो मैं मराठी नहीं बोलता हूं, महाराष्ट्र से निकाल के दिखाओ मुझे, रहता हूं वहीं. उद्योगपती सुशील केडियानं मुंबईत 30 वर्ष राहून मराठी येत नाही असं वक्तव्य करून मराठी भाषेचा अपमान केला. एका उत्तर भारतीय रिक्षा चालकानं तर राज ठाकरेंना शिवीगाळ करून मराठी माणसाबाबत अपशब्द उच्चारले. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचं सरकार आल्यामुळे मारवाडीत बोला अशी सक्ती मुंबईत मराठी महिलेला करण्यात आली. अनेक परप्रांतीयांनी आम्ही मराठी बोलणार नाही असं जाहीर वक्तव्य केलं. मुंबईतल्या नोकरीसाठी मराठी माणसांनी अर्ज करू नये अशी जाहिरात गाजली. मारवाडी गुजरातींना प्राधान्य देणारी बिल्डरची जाहिरात वादात अडकली. अलीकडच्या काळात मुंबई आणि मराठीवरून वारंवार वाद झाल्याचं पाहायला मिळालं, पण याच मुंबापुरीनं अनेकांना मोठं केलं. टाटा, गोदरेज, वाडिया, बिर्ला, दमानी, पुनावाला ही त्यापैकी काही प्रमुख नावं घेता येतील. देशात मुंबईनं आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. इथल्या मराठी माणसानं आपल्या कष्टातून आणि घामातून हे शहर उभं केलंय. त्यामुळे मुंबईतील मतांच्या मलाईसाठी अण्णा मलाईंनी मराठी माणसाला दुखावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.